नवी दिल्लीतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात प्रसिद्ध झालेल्या स्मरणिकेतील मुलाखतीत अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी धक्कादायक विधान केलंय। माझा विभाग चालवायला महिला नको असं एका मंत्र्याने म्हटलं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा हा धक्कादायक दावा आहे। एका मंत्र्यानं आपल्याला जाणीवपूर्वक डावलल्याचा मनीषा म्हैसकरांचा आरोप आहे। तर यावर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या जोडल्या गेलेल्या आहेत। तृप्ती ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर महिला अधिकारी नको, एका मंत्र्यानं जाणीवपूर्वक डावलण्याचा हा आरोप आहे म्हैसकर यांचा। विभागात महिला नको असं एका मंत्र्याने म्हटलंय, काय पहिली प्रतिक्रिया? मनीषाजी म्हैसकर आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या विभागात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करतात। त्यांचं जे आहे ते अभ्यास करून कर्तृत्वाने त्या मोठ्या झालेल्या आहेत। पण अजूनही बऱ्याच मंत्र्यांना, बऱ्याच उच्चपदस्थ राजकीय नेत्यांना महिला अधिकाऱ्यांची अडचण असते आणि म्हणूनच मनीषाजी म्हैसकर यांनी जे विधान केलेलं मला वाटतं की कुठंतरी योग्यच असेल, त्यांच्याबरोबर ते घडलेलं असेल। कारण बऱ्याच वेळेला काही एक मंत्र्यांना किंवा राजकीय नेत्यांना त्यांची कामं करून घेण्यासाठी महिला अधिकारी ज्या असतात त्या स्पष्ट वक्त्या असतात, त्या ज्या आहेत त्या कुठलेही भ्रष्टाचार किंवा चुकीची बाजू ऐकून घेत नाहीत आणि मग आपलं ऐकून न घेणारे किंवा हंजी करणारे अधिकारी अनेक मंत्र्यांना पाहिजे असतात। आणि अशा पद्धतीनं जर मनीषाजी म्हैसकर यांच्याबरोबर एखाद्या राजकीय मंत्र्यांनी किंवा मंत्रालयातल्या एका मंत्र्यांनी त्यावेळेला जर केलेलं असेल तर हे दुर्दैव आहे। 21व्या शतकात आपण आहोत, जिथं आपण पुरुष अधिकारी जेवढे आहेत तेवढ्याच महिला अधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्या महिला अधिकाऱ्यांना कमी लेखण्याचं काम जर हे मंत्री करत असतील तर मग हे बेटी बचाव बेटी पढावचा जो काही नारा देतात किंवा महिलांना आरक्षणाबाबतीत जे काही सांगतात, हे मग नौटंकी भाषण करतात का? उलट अशा महिला अधिकारी ज्या कर्तृत्व संपन्न आहेत, वेगवेगळ्या विभागात चांगलं काम केलेलं आहे, त्यांची नियुक्ती उलट त्यांनी अधिकाराने आणि पुढाकार घेऊन वेगवेगळ्या विभागात केली पाहिजे। पण या अमुक विभागात नको, तमुक विभागात नको, महिला अधिकारी नको, म्हणजे हा पूर्णपणे महिला अधिकाऱ्याचा आणि महिलांचा अपमान आहे। अशा मंत्र्यांची जी मानसिकता आहे ती महिलांचा अपमान करणारी आणि महिलांना दुय्यम स्थान देणारी आहे। जी, निश्चितच तृप्तीताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्या सोबत यावरच प्रतिक्रिया देण्यासाठी विद्याताई चव्हाण देखील जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, खरं तर आजची महिला ही सक्षम आहे, मात्र एका मंत्र्यानेच असं वक्तव्य करावं हे कुठेतरी समाजात एक वेगळी भूमिका मांडलेला आहे असं खरं तर मनीषा म्हैसकर यांनी आरोप केलाय। नाही, अत्यंत चुकीचं आहे। मला असं वाटतं आता महिला ज्या प्रमाणात, म्हणजे ते IAS ऑफिसर असतील, IPS असतील, पायलट म्हणून सुद्धा आपण महिलांना बघतोय। अनेक क्षेत्रामध्ये महिला आता रुजलेल्या आहेत, म्हणजे आता काय ते नवीन नाहीये, बरेच वर्ष झाले आता IAS IPS याच्यामध्ये आपल्याला महिला दिसत आहेत आणि मंत्रालयात पण महिला अधिकारी आम्ही बघितलेले आहेत, त्यांची कामाची पद्धत बघितलंय। कुठेतरी त्यांना त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो असं मला असं वाटतंय। त्यामुळे मनीषा म्हैसकर यांनी जे काय बोललेले आहे त्यातली सत्यता आहेच ना त्याच्यामध्ये, किंवा अशा प्रकारे मंत्र्यांनी केवळ ती महिला अधिकारी आहे आणि आपल्याला महिला अधिकारी आपल्या खात्यामध्ये नको किंवा दुसऱ्या खात्यामध्ये त्यांना बदली करा वगैरे असं जे सांगितलं जातं ते चुकीचं आहे। महिला अत्यंत जबाबदारीने कामं करताना आपण बघतो आहोत। आपण मीरा बोरवणकर यांचं जर उदाहरण बघितलं तर त्यांनी पोलीस दलामध्ये खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे, IPS असतील, IAS असतील। तेव्हा अशा प्रकारे महिलांना वेगळी वागणूक देणं किंवा आपल्या डिपार्टमेंटमध्ये कुठलीही महिला अधिकारी नको अशी थोडीशी जी काय स्वर व्यक्त केला जातो तो बरोबर नाहीये। महिला अधिकारी आता मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने येत आहेत। अनेक कलेक्टर पदावरती महिला आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे काम करणं आवश्यक आहे आणि त्या करत आहेत। तेव्हा त्यांच्या कामामध्ये कसला अडथळा होईल, त्यांच्या नेमणुका करणं हे होणं, ती जी काय प्रोसिजर आहे ती चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये मंत्र्यांनी दखल घेणं किंवा केवळ ती महिला आहे आणि आपलं ऐकणार नाही म्हणून आपल्या डिपार्टमेंटला नको अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर याच्या पुढे ती खपवून घेतली जाणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की अशा प्रकारे
महिला अधिकाऱ्यांना सुद्धा तेवढेच अधिकार दिले पाहिजे आणि हम्म. सत्यतेने ते काम करत असतात तेव्हा त्यांना कामं करू दिली पाहिजे. विद्याताई, खरं तर हे पहिलंच प्रकरण नाहीये. याआधी देखील अनेक राजकारण्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत. या संदर्भात आता काही कठोर भूमिका घेण्याची गरज आहे का प्रशासनाकडून, काय वाटतंय? निश्चितच महिला म्हणून जर कोणी काही वेगळी वागणूक देत असतील आणि महिला एखादी IAS IPS अधिकारी आहे आणि मंत्री म्हणून मी त्यांच्यापेक्षा वरच्या लेवलचा आहे किंवा मी त्यांच्यावरती दबाव आणू शकतो, अशा प्रकारे जर काही समज असेल तो मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दूर केला पाहिजे. आणि केवळ महिला म्हणून जर अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल तातडीने घेतली पाहिजे. जी, निश्चितच विद्याताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर या संदर्भातच आणखी एक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या रुपालीताई ठोंबरे पाटील देखील जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, आजची महिला ही सक्षम आहे. अनेक कामं दिवसाच्या या जडणघडणीत एक महिला अगदी बिंदासपणे पार पाडत असते. मात्र कुठेतरी आता मंत्र्यांकडूनच असं म्हणणं, माझा विभाग चालवायला महिला नको, एका मंत्र्याने म्हटलंय असं मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्या एका लेखात लिहिलेलं आहे. काय या संदर्भात तुमची प्रतिक्रिया? म्हैसरकर या अधिकारी महिला ताईंनी जे काही एका पुस्तकामध्ये म्हणलेलं आपल्याला दिसतंय, मग ते जे मंत्री आहेत ते पुरुष प्रधान संस्कृतीतले दिसत आहेत. ज्या पुरुषांना मंत्री पदावर बसून काही गैरव्यवहार करता येत नाही किंवा ज्या पद्धतीने एखादा पुरुष तिचा अधिकारी असेल तर जरा थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन कामं करून घेता येतात, त्यांना काही सांगता येतं, तर एक महिला अधिकारी असताना चौकटीत काम करावं लागतं, कायदेशीर काम करावं लागतं. पुरुष अधिकारी असल्यानंतर मी तुम्हाला सांगते 90% आपण झोलझाल करू शकतो, पण स्त्री पदाधिकारी जेव्हा अधिकारी असते तेव्हा आपण अत्यंत बोटावर मोजण्या इतकीच महिला चुकीची वागू शकते. परंतु बाकीच्या 99% महिला या स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धी ठेवून सक्षमतेवर आणि कायद्यावर चालतात. त्याच्यामुळे त्या मंत्र्याची कुमकुवतपणा आहे. त्या मंत्र्याला जर महिला अधिकारी नको हवी असेल तर मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी त्या माणसाला त्या मंत्रिपदावर ठेवू नये. त्याचा उद्देश आत्ताच लक्षात घेतला पाहिजे की त्याला महिला अधिकारी का नको. आणि ही पुरुष प्रधान संस्कृती आहे आता ती संपली आहे हे मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये संदेश देणं गरजेचं आहे. पण दुर्दैवी आहे की आपल्यातलीच काही लोक अजूनही महिलांना सक्षम समजत नाही, नावापुरती किंवा त्यांना योग्य तिथं फक्त जिथं फायदा असेल या पद्धतीमध्ये वापरण्याचा त्यांचा किंवा त्यांच्या कार्याचा वापर कसा करायचा, त्यांना कसं निग्लेक्ट करायचं, या गोष्टी जर लोकप्रतिनिधी करत असतील तर हे दुर्दैवी आहे. जी, निश्चितच रुपालीताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, खरं तर हा जो महाराष्ट्र आहे हा राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात महिलांबद्दल असं कुठेतरी वागणं, ही मानसिकता नक्की कधी बदलणार असा सवाल या माध्यमातून उपस्थित होतोय. ह्याला आपण पुरुष प्रधान मानसिकता पण नाही म्हणता येत, त्याला अतिशय संकुचित मानसिकता आहे असंच म्हणणं गरजेचं आहे. कारण ज्या आपल्या वेदशास्त्रांमध्ये सुद्धा गार्गी आणि मैत्री इतक्या विद्वान स्त्रिया होत्या आणि जसं तुम्ही म्हणालात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रात जर अशी मानसिकता कोणी ठेवत असेल तर त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. आताच्या युगात म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, डॉक्टर्स, सगळ्यात तज्ञ डॉक्टर्स आहेत, अंतराळात महिला गेल्या आहेत, पायलट्स आहेत, तेव्हा जर हा व्यक्ती असा विचार करत असेल तर क्यू करावीशी वाटतं यांच्या बुद्धीची. आणि दुसरं काहीच मला देत नाही की म्हणजे काय म्हणावं या माणसांना, आता काही शब्दच उरले नाहीयेत आपले. जी, अंजलीताई, मात्र आता सरकारकडून याबद्दल काही कठोर पावलं उचलण्याची गरज आहे का? कारण का हे पहिल्यांदाच झालेलं नाहीये. याआधी देखील अनेक राजकारण्यांनी महिलांबद्दलची अशी अनेक वक्तव्य केलेली आहेत. नाही, पण मला तेच वाटतंय की अशी उद्गार काढणारी माणसं जी आहेत ते एकतर राजकारणात मिसफिट आहेत आणि मिसफिट सोडा, मला असं वाटतं की
जे असे विचार करू शकतात ते राज्यकर्ते बनूच कसे शकतात आणि लोक त्यांना बनूच का देतात, अशांची हक्कलपट्टी करणं गरजेचं आहे. आणि सरकारने याच्यावर पावलं उचलून त्यांना एकतर ऍज अ पॉलिटिशियन त्यांना शो कॉज नोटीस पाठवली पाहिजे. शो कॉज नोटीस नंतर त्यांना त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, प्रॉब्लेम असा आहे की आपल्या इथे कुठल्याच राजकारणाला कधी उत्तर देण्याची गरजच नाहीये. जसं मी आता मुद्दा काढला होता अशोक खरातांचा, 17 कॉल शिंदेने केले होते, उत्तर देण्याची गरजच नाही. उत्तरं तुम्ही आम्ही द्यायची असतात, ही लोक कधी उत्तरं देतच नाही, कुठच्याच प्रश्नांची नाही. जी जी निश्चितच अंजलीताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.